बघा, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी वास्तविक पाहता प्रधानमंत्री आवास योजनेत पंढरपुरातल्या सगळ्या गोरगरीब लोकांनी कर्ज काढून, बँकांचं कर्ज काढून, स्वतःचं सोनं नाणं घाण ठेवून, सोनं नाणं मोडून, व्याजाने पैसे काढून नगरपालिकेने जाहिरात दिल्या लोकांनी सगळे पैसे भरले होते. अनेक लोकांनी तर 100% पैसे भरलेले आहेत, 6-6 लाख रुपये भरलेले आहेत. पण त्याच्यामध्ये जो ठेकेदार होता, ज्या ठेकेदाराने एवढ्या बिल्डिंग उभ्या केल्या अर्धवट स्वरूपात, तो ठेकेदार कुणामुळे पळून गेला? जर ठेकेदार काम घेतोय आणि त्याला सगळे पैसे मिळतात कारण लोकांनी सगळे पैसे भरलेले आहेत, मग तो ठेकेदार कुणामुळे पळून गेला याचं सुद्धा तुम्ही माहिती घ्या. मग ठेकेदार पळून गेला, एवढं सगळं पळून गेलेलं असताना मी वारंवार पाठपुरावा करून आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री असताना मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून, उपमुख्यमंत्र्यांना भेटून, राजसाहेबांचं पत्र देऊन, राजसाहेबांकडनं सांगून, इथल्या शिववर प्रचंड या लोकांचा, काय राजकीय लोकांचा, सत्ताधारी लोकांचा दबाव होता, त्या शिवला व्यवस्थित समजावून सांगून मी सांगितलं की बाबा आमच्या गोरगरीब लोकांनी जे पैसे भरलेले आहेत त्या गोरगरीब लोकांना तर तुम्ही घरं द्या. यासाठी मला 3-4 वेळा आंदोलन करावं लागले. आंदोलन केल्यानंतर, सगळ्या गोष्टी केल्यानंतर खरंच मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून विखे पाटील साहेबांचे आभार मानतो की विखे पाटील साहेबांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना ताबडतोब ज्या ज्या लोकांनी पैसे भरले त्यांना घरं द्या, त्याच्यासाठी टेंडर काढायला लावलं, दुरुस्तीचं टेंडर काढायला लावलं. कारण त्या ठिकाणी 2-3 बिल्डिंग तयार आहेत, फक्त 4.5 कोटी रुपये खर्च करून ते घरं त्या लोकांना देऊ शकतात. विखे पाटील साहेबांनी ती टेंडर काढलं. मला एक सांगा की पंढरपूरमध्ये एवढे ठेकेदार आहेत आणि 4.5 कोटी रुपयाचं दुरुस्तीचं टेंडर आहे, म्हणजे रंगरंगोटीने. मी पण कॉन्ट्रॅक्टर होतो, ते प्रचंड काम परवडणार होतं, परंतु इथल्या सत्ताधाऱ्यांची कॉन्ट्रॅक्टर लोकांवर एवढी दहशत की एकाही कॉन्ट्रॅक्टरला ते टेंडर भरू दिलं नाही. ते टेंडर त्या ठिकाणी 2 वेळा रिकॉल करण्यात आलं. टेंडर काढलं ते, म्हणजे तुम्ही जे आता म्हणला की का अडकलं नाही, मी टेंडर काढायला लावलं, ते टेंडर फ्लॅश झालं. टेंडर फ्लॅश झाल्यानंतर एक ठेकेदार आला नाही ते दुरुस्तीचं काम घ्यायला, जे काम 100% परवडणार होतं. मग ह्याच्या पाठीमागचा कोण आहे? ह्याच्या पाठीमागं कोण आहे? ठेकेदार लोक 10 लाखाचं 5 लाखाचं काम असलं तरी इकडे लाईन लागते आहे. मग जर 4.5 कोटीचं टेंडर, दुरुस्तीचं टेंडर असेल तर ते टेंडर घ्यायला ठेकेदारच कसा आला नाही? एकदा त्यांनी पहिल्यांदा टेंडरची नोटीस दिली, 15 दिवसाची मुदत दिली, नंतर टेंडरची नोटीस दिली, 15 दिवसाची मुदत दिली. ठेकेदार येऊ कुणी दिला नाही. ह्याचा तळतळाट, ह्या गोरगरीब लोकांचा तळतळाट आणि ह्यांचा शाप ह्या लोकांना लागणार आहे, लक्षात ठेवा. आमदार त्यावेळेस कुठे मुकळून का बसले होते? आमदार कुठे गेले होते? या गोरगरीब लोकांना घर द्यायला का आमदारांनी ह्याच्यावर बोलले नाही? मग ह्याच्यात कुणाचा हात आहे? कुणामुळे तो ठेकेदार पळून गेला? या सगळ्या गोष्टीचा विचार करा. याचं सगळं पाप या लोकांना, तर कसं आहे की शेवटी जे ह्यांनी पाप केलंय त्या पापाची फळं या लोकांना मिळणार आहेत.